मराठवाड्यातील प्रत्येक मंडळात अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे मराठवाड्यातील प्रत्येक मंडळ अतिवृष्टीत बसवा अन्यथा अन्नत्याग बेमुदत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघर्ष योद्धा गजानन उगले यांनी घेतली। गजानन उगले यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गजानन उगले यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत अन्नत्याग बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार गजानन उगले यांनी घेतलाय। शेतकरी संघर्ष योद्धा गजानन उगले यांचा अन्नत्याग बेमुदत उपोषणाचा आजचा 5वा दिवस असल्याने त्यांची तब्येत देखील खालावली। सरकार कधी मागण्या पूर्ण करणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागले। सूर्या 20 मराठी, जालना। गजू, मला सांगा, आजचा तुमचा उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि तुमच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाशी काही संपर्क झालाय का किंवा इतर कोणाशी काही संपर्क झाला का, काही बोलणं झालं? आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। तसं मागण्यासंबंधी प्रशासनाकडून निरोप आला होता। त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं परवा। ते म्हटले की आपण बसून चर्चा करू। म्हटलं बसून नाही, जोपर्यंत म्हटलं आमच्या ज्या मागण्या आहेत, प्रमुख मागण्या अशा आहेत, त्या मागण्या तुम्हाला माहिती आहेत। तुम्ही आम्हाला सांगितले की वरती पोहोचवलंय, परंतु वरती पोहोचून त्याचा पाठपुरावा तुम्ही तुमच्या स्तरावरून घ्या आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मात्र मी या ठिकाणावरून हलणार नाही, अशा पद्धतीचं आमचं बोलणं झालं आणि त्यावेळेस ते या ठिकाणावरून निघून गेले। काल कल्याणकारी यांनी तुमची भेट घेतली, आज अर्जुन खोतकरांनी तुमची भेट घेतली, काय बोलणं झालं? त्यांनी काही सांगितलंय का की प्रशासनाला आम्ही पाठपुरावा वगैरे करतो तुमच्या मागण्या संदर्भात काय? जालन्याचे खासदार कल्याणराव काळे साहेब यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की पुढील 2 दिवसांमध्ये या उपोषणकर्त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या जर सोडवण्याचा प्रयत्न नाही केला तर संपूर्ण जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही रस्त्यावरती उतरू, विविध प्रकारचे आंदोलन करू, रस्ता रोको करू, अशा प्रकारचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे। काही वेळापूर्वी या जालना तालुक्याचे विधानसभेचे आमदार अर्जुनराव खोतकर आले, परंतु ते नेमके पाहुण्यासारखे आलेले, कारण की आले बोलले नाही, फक्त तुमचं निवेदन द्या आणि निघून गेले एवढेच। बाकी लोक आले आणि त्यांनी तशा पद्धतीचं काम केलेले। उपोषण कधीपर्यंत सुरू आहे? माझं उपोषण जे आहे तर सरसगट पंचनामे आता काय केलेले की फक्त वस्तुनिष्ठ पंचनाम्याचा GR एप्रिल महिन्यामध्ये काढलेला आणि त्या GR नुसार प्रत्येक शेतकऱ्याची या ठिकाणी फसवणूक होत आहे। म्हणून आपली मागणी आहे की जोपर्यंत सरसगट पंचनाम्याचा GR निघणार नाही आणि त्यानंतर SDRF मध्ये आणि NDRFच्या कायद्यामध्ये दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला मात्र नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीने मिळणार नाही। त्याचबरोबर आमचे आज पिकं वायाला गेलेले आहेत आणि पिकं वायाला गेले असताना आमचे मुलं जे व्यवस्थापन असेल, व्यावसायिक शिक्षण असेल घेत आहेत, तर लाखो रुपये फीस आम्ही भरायची कुठून? आमची मागणी आहे की ती फीस देखील आम्हाला माफ व्हावी, आमच्या मुलाची फीस देखील माफ व्हावी। त्याचबरोबर आता जे अतिवृष्टी झालेली नाही, अतिवृष्टी झाल्यापासून जालना जिल्हा हा मोसंबीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। प्रचंड प्रकारे मोसंबीची फळगळ झाली। मागील 3 वर्षापासून आपण फळगळीसाठी सतत प्रयत्न करतो, परंतु आज देखील शासनाने कुठल्याही प्रकारची त्याच्यासाठी विशेष तरतूद केलेली नाही, म्हणून ती एक आमची मागणी आहे। दुसरी की ज्या शेतकऱ्याने फार्मर ID काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वगळण्याचा या सरकारचा डाव आहे। जवळपास महाराष्ट्र सरकारचंच एक काल परिपत्रक आलेले, त्याच्यामध्ये त्यांचीच बातमी आहे की 40% शेतकऱ्याने फार्मर ID काढलेले आणि त्यापैकी देखील जे काय 60% काढले त्यापैकी 20% फार्मर ID शेतकऱ्याच्या तहसीलदारच्या लॉगिन वरती पेंडिंग आहेत। मग जवळपास 50% लोक जर या अनुदानापासून फार्मर ID पासून वंचित ठेवायचे असतील आणि वस्तुनिष्ठ पंचनाम्यापासून देखील जवळपास 80% लोक वंचित ठेवायचे असतील तर कायदा बदलल्याशिवाय आता पर्याय नाही आणि तोपर्यंत मी तर उठणार नाही। जो प्रश्न असा आहे की अनेक शेतकऱ्यांची ई पीक पाहणी जी आहे, पीक विमा मिळण्यासाठी ती झालेली नाही आणि त्या शेतकऱ्यांना ते शेतकरी सुद्धा अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। तर अशा वेळेला काय मागणी राहील? आता ही पीक पाहण्याची जी आठ आहे जवळपास त्यांनी शिथिल केलेली आहे आणि दुसरी गोष्ट की प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत की प्रत्यक्ष कृषी सहाय्यक असेल, तलाठी असेल यांनी शेतकऱ्याच्या सोबत शेतात जाऊन ही पीक पाहणी करावी अशा प्रकारचे त्यांनी निर्देश दिलेत आणि ही पीक पाहणीची अटक बहुतेक करून त्याच्यामध्ये हळूहळू ती रद्दच होईल।
परंतु सगळ्यात मोठं जर सांगायचं म्हणजे याच्यामध्ये जे अतिवृष्टीमधून जे काय आपल्या जालना जिल्ह्यामध्ये काही मंडळ वगळलेले आहेत. आता मंडळ वगळलेत कोणते की ज्या ठिकाणी फळबागा जास्त आहेत, म्हणजे फळबागा जास्त आहेत याचा अर्थ काय की तिथं फळपीक विमा जास्त येणार आहे. आणि या कारणाला धरून मला तर असा डाऊट आहे की जिल्ह्यातले जे 5 आमदार आहेत ते 5 आमदार देखील विमा कंपनी सोबत कुठेतरी साठवलोट आहे आणि त्यांनी आतापर्यंत ब्रश सुद्धा काढलेलं नाही की हे मंडळ का वगळलेले, ते मंडळ का वगळलेले. कारण या ठिकाणी जे मंडळ वगळलेले ते या मंडळामधून भरणा कोटी रुपयाचा भरणा विमा कंपन्याने वसूल केलेला आहे. आणि जे मंडळ बसवलेले आहेत अतिवृष्टीमध्ये ते ज्याच्यामध्ये अगदी नग्न प्रमाणे विम्याचा भरणा झालेला आहे. आता ही पीक पाहणीचा तर विषय जवळपास संपुष्टात येईल असं मला तरी वाटते. तर शेवटचा प्रश्न असा आहे की लाखो हेक्टर क्षेत्र बाधित झाले अतिवृष्टीमुळे आणि अतिवृष्टीच्या यादीत जिल्हा नाही, बरोबर, त्याला वगळण्यात आलाय. अशा परिस्थितीत काय मागणी तुम्ही केलेली की या उपोषणातून? आपली मागणी आहे 4 नंबरची मागणीच आहे की जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा हा अतिवृष्टीग्रस्त जाहीर करावा. ठीक आहे, फडणवीस साहेब म्हणतात की ओला दुष्काळ ही आमच्या डिक्शनरीमध्ये संज्ञा नाही, परंतु अतिवृष्टी कशाला म्हणायचं की एका दिवसामध्ये 65 मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे अतिवृष्टी नाही. किमान 7 दिवसामध्ये 110 मिलीमीटर पाऊस जर सरासरी पडत असेल तर ती देखील अतिवृष्टी समजल्या जाते. आणि म्हणून तुम्ही दिनांक 12 सप्टेंबर पासून तर 19 सप्टेंबर नाही तर 20 सप्टेंबर पर्यंत जर प्रत्येक मंडळामध्ये मराठवाड्याचं जर बघितलं, स्कायमेटचा डेटा घेतला, महारेंजचा डेटा घेतला आणि सरासरी जर काढली तर प्रत्येक मंडळ मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमध्ये मोडल्या जातं. आणि जोपर्यंत हे अतिवृष्टीमध्ये मराठवाड्यातलं प्रत्येक मंडळ बसणार नाही, जालना जिल्ह्यातलं प्रत्येक मंडळ बसणार नाही, तोपर्यंत या आमदारांना कितीही गप्प बसायची भूमिका घेतली तरी आम्ही शेतकरी मात्र या सरकारच्या विरोधात आमचे हक्क जोपर्यंत मिळवत नाहीत, अतिवृष्टी घोषित होत नाही, GR निघत नाही सरसकट पंचनाम्याचा, NDRFच्या SDRFच्या नियमामध्ये बदल होत नाही, आमच्या लेकरांची फीस माफ होत नाही, तोपर्यंत मात्र हे आमरण उपोषण या ठिकाणी ठाम राहणार.